सुप्रभात सज्जन श्रोते हो. विशिदिनी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पाचवी ज्ञानदान गुरु सोये होय हीन दीन, आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे. संस्कृत सुभाषित आहे. अपरीक्षचे यशिष्यम अशास्त्य विमूढधी तैव नरकं याति यावदहा भूत संप्लवम. अपरीक्षच यशिष्यम अशास्त्यति विमूढधी तैव नरकं याति यावदा भूत संप्लवम. शिष्य कसोटी न पाहता न जाणता तैसी त्याची योग्यता, जरी त्या कोणी ज्ञानोपदेश करी तरी ऐसा गुरुही ठरे नरक यातना भोगता. म्हणजे शिष्याची कसोटी किंवा योग्यता न पाहता न जाणता त्यालाही जरी कोण मार्गदर्शन करील, म्हणजे शिष्याची कसोटी योग्यता न जाणता न पाहता त्याला जर कोणी गुरुपदेश करील तर असा गुरु सुद्धा नरक यातना भोगल्याशिवाय राहत नाही. शिष्य कसोटी न पाहता न जाणता, शिष्य कसोटी न पाहता न जाणता तैसी त्याची योग्यता. शिष्य कसोटी न पाहता न जाणता तैसी त्याची योग्यता, जरी त्या कोणी ज्ञानोपदेश करी तरी ऐसा गुरुही ठरे नरक यातना भोगता. शिष्याची कसोटी न पाहता आणि त्याची योग्यता न जाणता जर कोणा गुरुने त्याला ज्ञानोपदेश केला तर असा गुरु ही सरते शेवटी अपयशी ठरतो, नरक यातना भोगतो. स्वच्छ व सरळ अर्थ आहे याचा. अध्यात्मज्ञान तथा आत्मविद्येसाठी शिष्य प्रथम आतुर असला पाहिजे. त्याला जगत व त्याचा ईश्वर म्हणजे निर्माता, प्रतिपालन करता, लय करता व पुनरुत्पत्ती करता असा हा जगत व त्याचा ईश्वर म्हणजे जगदीश्वराची ओढ प्रीती किंवा जगदीश्वराचा ध्यास त्याच्या हृदयांतरी प्रदीप्ततेने जागृत असला पाहिजे. जे दिसते त्यातील सत असत समजून घेण्याची तीव्र आस असली पाहिजे. नव्हे परमेश्वर तथा आत्मप्राप्तीसाठी अन्य कोणताही भोग, अगदी राजोपभोग सुद्धा तुच्छहीन वाटला पाहिजे. परमशांती हे त्याचे ध्येय असले पाहिजे. तो तथागत बुद्धांत्वाने शांती सुखासाठी तो जीवाच्या दुःख निवारणासाठी राजभोग टाकून अगदी वनयोग व अरण्य योग स्वीकारण्यासाठी तयार असला पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांप्रमाणे माता पित्यांच्या वचनपूर्तीसाठी तो राजधर्म तथा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां त्या उक्तीनुसार सज्जन रक्षण व दुर्जन परिसंहारासाठी सर्वथा सर्वस्वी कटिबद्ध असला पाहिजे. एका परमोच्च ईश्वर तथा आत्मज्ञानापुढे उर्वरित सारे सुखोपभोग त्याला तृणवत तुच्छ वाटले पाहिजेत. शम दम तप ज्ञान दान विवेक व हा शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान या दैवी षटगुण संपदेसाठी त्याने आपले अवघे आयुष्य वेचायची तयारी ठेवली पाहिजे. असा शिष्य पारखून घेऊनच गुरुने त्याला योग्य तो उपदेश करून खऱ्या अर्थाने आत्मज्ञान विद्येच्या परिस्पर्शाने नरसे नारायण तक त्याचे परिवर्तन घडवले पाहिजे. मात्र शिष्य योग्य त्या कसोटीस पात्रतेस उतरला नसतानाही जर गुरु त्याला मार्गदर्शन करील तर सर्व गुरुचे प्रयत्न व त्याने केलेले ज्ञान मातीमुख झाल्याखेरीज राहत नाही. तसेच अयोग्य जागी ज्ञान प्रक्षेपण करणारा गुरु तसेच अयोग्य जागी ज्ञान प्रक्षेपण करणारा गुरु स्वतःच त्यामुळे अयोग्य अपात्र गुरु ठरतो. पण अंतिमता तो गुरु स्वतःच नरक यातना भोगतो. अयोग्य शिष्यान जाणता अपात्री ज्ञानदान करी तरी ऐसा गुरु न ठरे थोर परिभोगी नरकपुरी. असे हे सर्वसाधारण या सुभाषिताचे निरूपण आहे. अर्थात इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की गुरु शिष्य परंपरे संबंधी हे सुभाषित आहे. वस्तुतः जीवाने कोणताही संकल्प करू नये असे ज्या योग वासिष्ठामध्ये सांगितले आहे तिथे वशिष्ठांसारखे ज्ञानी मुनी असं कधीच सांगणार नाहीत की गुरुने
ज्ञान देताना तो शिष्य योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार करावा. अयोग्य असेल तर त्याला ज्ञान देऊ नये, योग्य माणसाला ज्ञान द्यावं. म्हणजे उलट्या बाजूने हा संकल्पच झाला. तेव्हा गुरु शिष्य परंपरेशी संबंधित असंच हे वचन आहे. त्या सुभाषिताचा अर्थ गुरु शिष्य परंपरे संबंधी गुरुने कुणाला ज्ञान द्यावे कुणाला देऊ नये असे आहे. आणि केवळ गुरुने अयोग्य पात्र असलेल्या शिष्याला जर ज्ञानदान केले तर त्यालाही नरक यातना भोगावी लागते. म्हणजे गुरुलाही नरक यातना भोगावी लागते. याचा मर्यादित अर्थ एवढाच आहे. तर अयोग्य जागी जर आपण ज्ञानदान दिलं किंवा ज्ञानाचा प्रक्षेप केला तर ते ज्ञान देऊन न दिल्यासारखे ठरते, व्यर्थ ठरते आणि आपले श्रम व्यर्थ झाल्याची पीडा फक्त भोगावी लागते. तिथे नरक यातना असा शब्दशः अर्थ घेण्याची गरज नाही. दुसरं असं ते वशिष्ठ ऋषी आहेत, अष्टावक्र महामुनी आहेत, जे कृष्णमूर्ती आहेत, त्यांची एक परंपरा आहे. ते गुरु शिष्य प्रणालीतील नसून ते स्वतः आत्मज्ञान प्राप्ती त्याने आपल्या अंतरंगातून करून घेतली असल्यामुळे त्यांच्यामध्ये गुरु शिष्य ही परंपराच इतकी सशक्तपणे न मानणाऱ्या साखळीतील बघायला गेलं तर वशिष्ठ, अष्टावक्र आणि जे कृष्णमूर्तींसारखी माणसे आहेत. असं असताना इथे योग वासिष्ठातील हे जे सुभाषित आहे ते फक्त गुरु शिष्य परंपरेला अनुसरून आहे. अन्यथा जे स्वतः ज्ञानी मुनी यती संन्यासी असतात, संत सज्जन असतात, अशा श्रेणीतील वशिष्ठांसारखे जे महामुनी आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, ते तर केवळ आणि केवळ ज्ञानोबा तुकोबा या पद्धतीचे वशिष्ठ हे खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाचे जे गुरु आहेत ते विश्वाचा गुरु या विश्वातील कोण अयोग्य आणि कोण योग्य हे पाहत बसणार नाही. असे जे विश्वगुरु असतात ते तुकाराम महाराज म्हणतात तसे मेघवृष्टी वर्षावे या श्रेणीतील असतात. त्यांचं काम केवळ आणि केवळ लोकांना ज्ञानदान देत राहणं, ज्ञानाचा मुक्त प्रवेश, सर्वांना ज्ञानरूपी तीर्थ वाटणं आणि ते वाटताना कोणताही भेद न ठेवता ते संपूर्ण जगात फिरताना केवळ आणि केवळ ईश्वरी अधिष्ठान, ज्ञानोपदेश, आत्मज्ञान प्राप्ती इतकं आणि इतकंच कार्य करतात. अन्यथा ते कोणतेही कार्य करत नाहीत. असे संत महात्मे ऋषीमुनी म्हटले, वशिष्ठासारखे, अष्टावक्रांसारखे, जे कृष्णमूर्तींसारखे, की ते केवळ आणि केवळ सत्याबद्दलच बोलणार, ज्ञानाबद्दलच बोलणार, सदसत विवेकाबद्दलच बोलणार. बाकी कुठलाही विषय त्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी येत नाही. केवळ आणि केवळ आत्मतत्व हाच ज्यांचा विषय आहे. ते मेघवृष्टीसारखे वर्षाव करत असतात. आणि असे हे संत म्हणतो त्या जगतरूपी वैराण वाळवंटातील ज्ञान निर्झर किंवा ज्ञानाच्या पानपोई सारखेच आहेत. असे मेघवृष्टी वर्षाव करणारे संत महंत हे या जगतरूपी वैराण वाळवंटातील ज्ञान निर्झर किंवा ज्ञानाच्या पानपोई सारखेच आहेत. ते सदा मुक्त ज्ञानी त्यासी न बाधे यमाची करणी. असे जे सदा मुक्त असतात आणि जे मुक्तपणे आपल्या ज्ञानवृष्टीचा वर्षाव व्यवहार करत असतात, असे हे सदा मुक्त ज्ञानी त्यासी न बाधे यमाची करणी हे निश्चितच आहे. तेव्हा वर जे म्हटलेलं आहे, अयोग्य शिष्याला ज्ञान दिलं तर गुरुला नरक यातना भोगावी लागते. हे केवळ आणि केवळ योग्य अयोग्य, साधक बाधक असा आणि एक तऱ्हेने बघायला गेलो तर संकल्प विकल्प पूर्वक जे विचार करणारे आहेत अशा गुरूंसाठी हे सुभाषित आहे. परंतु जे पूर्ण अंतर्बाह्य सज्जन आहेत, अंतर्बाह्य सज्जन वशिष्ठ मुनी असोत, अष्टावक्र मुनी असोत, जे कृष्णमूर्ती असोत, अशी मोठी माणसे केवळ आणि केवळ वरूनच आकाशात ढगाने जावे आणि वर्षाव करावा तसे मेघवृष्टी वर्षत असतात. त्यांचं जीवनच म्हणजे ज्ञान वर्षाव असतो. त्यांचा ज्ञान वर्षाव हा वाळवंटातील एखाद्या पानपोई सारखा सुंदर स्वच्छ नित्य निर्झराच्या पाण्यासारखा असतो. आणि असे जे सदा मुक्त ज्ञानी असतात त्यासी न वाधे यमाची करणी. म्हणजे सदा मुक्त मेघवृष्टी सारखे वर्षाव करणारे ज्ञानी आहेत. त्याला कोणाची
करणी किंवा कोणाचीच बाधा होत नाही. म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे जे सुभाषित आहे ते विशिष्ट पद्धतीने गुरु शिष्य परंपरेपुरतच आहे. अन्यथा जो सदा सर्वदा ज्ञानामध्ये राहणार आहे, ज्ञान प्राशन करणार आहे आणि लोकांना ज्ञान देणार आहे, असा मेघवृष्टीसारखा ज्ञान वर्षाव करणारा कोणीही सत्पुरुष कधीच कुठल्याच जाचामध्ये यमाच्या करणीत अडकत नाही. आणि असे जे लोक, असे जे संत म्हणत असतात ते सदामुक्त ज्ञानी त्यासी न बाधे यमाची करणी या श्रेणीतील असतात. म्हणून सुभाषिताचा अर्थ हा त्या गुरु शिष्य परंपरेच्या संदर्भातच आहे. अन्यथा जर तुम्ही केवळ आणि केवळ ज्ञानोदधी म्हणजे ज्ञानाच्या उदधीमध्ये ज्ञानसागरामध्ये डुंबणार असाल, केवळ ज्ञानाच्याच दिशेने तुमचं आयुष्य तुम्ही वेचणार असाल, तर अशा ज्ञानासाठीच जीवन जगणाऱ्या माणसाला, अशी ज्ञानवृष्टी करणाऱ्या माणसाला, अशी ज्ञानमेघवृष्टी करणाऱ्या माणसाला यमाची करणी काय जगातील कुठलंच काहीच वाढू शकत नाही. तो स्वतःच आत्मा असल्यामुळे आत्म्याला काही बंधन नाही. म्हणून अशा मेघवृष्टी वर्षणाऱ्या साधू संतांसाठी आपण निश्चित समजू शकता, हे सदा मुक्त ज्ञानी त्यासी न बाधे यमाची करणी. सदा मुक्त जे ज्ञानी असतात त्यांना यमाची करणी भागत नाही. इतकं सुभाषित अयोग्य जागी उपदेश केला तर गुरु सुद्धा नरकात जातो. हे केवळ आणि केवळ गुरु शिष्य परंपरेच्या मर्यादितच आहे. त्याला खऱ्या अर्थाने विश्वव्यापकत्व नाही. हा फरक लक्षात घ्या आणि आजच्या निरूपणाचा अर्थ समजून योग्य ते आकलन करा. आणि योग्य ते आकलन करताना जर आपल्या लक्षात आलं की आपण खऱ्या अर्थाने आत्म्यावरच विसंबून आत्मज्ञानी म्हणून जीवनात वागत असू, तर आपणाला त्रास देईल, पीडा देईल अशी जगात शक्ती अस्तित्वातच नाही. आणि संपूर्ण विश्व ज्या आत्म्याने निर्माण केलं, त्या आत्म्याशी जो तल्लीन झाला, त्याच्यामध्ये जो नाहीसा झाला, तो मी म्हणून उरलाच नाही. नव्हे मी गेला म्हणून तोही गेला. तो खऱ्या अर्थाने ब्रह्म झाला. आणि ब्रह्माला त्रास देणार अन्न या जगात काही असू शकत नाही. इतकं नीट सांगितल्यानंतर आपण सारासार विवेक जो आपला आहे तो कसोटीला लावून हे निरूपण ऐका, योग्य तो बोध घ्या. नव्हे आपण योग्य तो बोध घ्याल अशी ईश्वर चरणी इच्छा व्यक्त करून आजचे हे निरूपण संपवतो. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सुदिन.